संपूर्ण पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा आज मुंबईत साखरपुडा होतोय। त्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेला आहे। काही दिवसांपूर्वी जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं आणि आता युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले पाहायला मिळतात। अजित पवार, शरद पवार हे सगळे एकाच खरं तर कार्यक्रमात उपस्थित आहेत। आणि ही दृश्य काही समोर आलेली आहेत। संपूर्ण पवार कुटुंब एकत्रित एका समारंभात पोहोचलेले आहेत। युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा आज मुंबईमध्ये पार पडतोय। या सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावलेली आहे। अगदी छोटेखानी असा हा कार्यक्रम असला तरी संपूर्ण पवार कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा मुंबईमध्ये आज साखरपुडा पार पडतोय। त्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलेला आहे। काही दिवसांपूर्वी जय पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळतंय। अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा आज साखरपुडा पार पडतोय। त्यानिमित्तानं पवार कुटुंब एकत्र आलंय। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, पवार कुटुंबीय हे नेहमीच जरी आता त्यांचे दोन पक्ष झालेले असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या सोहळ्यांमध्ये मात्र कायम एकत्रित येताना आपल्याला बघायला मिळत आहे। मग तो दिवाळीचा सण असो किंवा असे घरगुती समारोह असो। जय पवार यांचा जेव्हा साखरपुडा झाला होता त्यावेळेला सुद्धा आपण पाहिलं होतं की संपूर्ण कुटुंब एकत्रित आलं होतं आणि आज जेव्हा योगेंद्र पवार यांचा साखरपुडा पार पडतोय त्यावेळेला सुद्धा आपण पाहतोय की शरद पवार, अजित पवार हे जे आता खरं तर दोन वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तरीही ते दोघेही या ठिकाणी एकत्रित येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणी एकत्रित आलेल्या बघायला मिळतात। खरं तर हा घरगुती छोटेखानी कार्यक्रम पार पडतो आहे। यामध्ये फार कुणाला निमंत्रित करण्यात आलेलं नाही, कारण घरगुती फक्त घरातलीच जी मंडळी आहे त्यांच्या उपस्थितीतच हा कार्यक्रम पार पडतो आहे। तनिष्का प्रभू यांच्याबरोबर युगेंद्र पवार यांचा हा विवाह सोहळा माफ करा साखरपुडा पार पडतो आहे। तनिष्का प्रभू या एक बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी आहेत ज्यांना बिझनेसमध्ये रस आहे आणि त्यांच्या वडिलांचे सुद्धा व्यवसाय आहेत। तर त्यांच्या बरोबर हा साखरपुडा जो आहे युगेंद्र पवार यांचा पार पडतोय। मुंबईत लोअर परळ इथल्या युगेंद्र पवार यांच्या घरीच हा सोहळा पार पडतो आहे आणि त्यासाठी आपण पाहतो की संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी एकत्रित आलेलं आपल्याला दिसतंय। ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।